नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सतीश उर्फ पप्पू चिकणे यांची आज बिनविरोध निवड झाली आहे। या प्रसंगी नवनियुक्त उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सौभाग्यवती श्रेयाताई कदम व माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांनी उपनगराध्यक्ष पप्पू चिकणे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। सतीश उर्फ पप्पू चिकणे हे नगर परिषदेत अनुभवी, सर्वसामान्यांशी आपुलकीने वागणारे आणि विकास कामांमध्ये सक्रिय योगदान देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीमुळे खेड शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या निवडीप्रसंगी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला, शिवसेना गटनेते निकेतन पाटणे, भाजपा गटनेते रहीम सहीबोले, सर्व नगरसेवक, शिवसेना व महायुतीचे कार्यकर्ते तसेच शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे आपण गेले 2-3 महिने खेडवासियांच्या मनामध्ये एक शंका होती की खेडच्या रस्त्यांची परिस्थिती बघता किंवा पुढे खेडचं काय होईल, कुठे ना कुठे मला वाटतं खेडच्या नागरिकांनी योग्य निर्णय घेतला। जसं मी सांगितलेलं पुन्हा एकदा सांगते, महाराष्ट्रातले आपण फक्त मला वाटतं 2च नगरपालिका आहेत ज्यांनी फुल मला वाटतं क्लीन बोल्ड करून टाकलेले ऑपोजिशनला। त्याच्यातून खेड नगरपालिका ही पहिला रिझल्ट आपला लागला। 21 उमेदवार निवडून आले नगराध्यक्ष मॅडम सोबत आणि मला वाटतं आज खऱ्या अर्थाने उपनगराध्यक्ष पप्पू साहेब चिकणे सुद्धा आज विराजमान झालेले आहेत। म्हणून मला वाटतं नगराध्यक्ष मॅडमला ती गती मिळणार आहे, उपनगराध्यक्षाचा साथ मिळणार आहे आणि डबल जोमाने खेडचा मला वाटतं विकास आता याच्यापुढे होणार आहे।